मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप शिवसेनेचं 200 जागांवर एकमत, उर्वरित 27 जागांबाबतचा निर्णय आज होणार. शिवसेनेसोबतच्या बैठकीनंतर अमित साटम यांची माहिती. ठाण्यात युतीबाबत अद्यापही तळात शिवसेनेनं प्रतिसाद न दिल्यास भाजपची स्वबळावर लढण्याची भूमिका. भाजपकडून एका दिवसाची शेवटची डेडलाईन. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती फिसकटल्याची चर्चा. घड्याळावर निवडणूक लढवण्याचा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आग्रह, तर तुतारीवर निवडणूक लढवण्यास शरद पवारांचे राष्ट्रवादी ठाम. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून एबी फॉर्म वाटप करण्यास आजपासून सुरुवात होणार. पहिल्या यादीत कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता. सोलापुरात निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जाणार त्याचा प्रचार करणार. भाजपा आमदार सुभाष देशमुखांचं वक्तव्य. 15 दिवसांपूर्वी भाजपात आलेले निष्ठावंतांच्या मुलाखती घेतात असं म्हणत नाराजी व्यक्त. संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला मोजावे लागतात लाख रुपये. 21 पानांचा फॉर्म भरून देण्यासाठी अनेक वकिलांच्या घरासमोर लागल्या पाट्या. आदित्य ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर 2 दिवसांपूर्वीच पक्षाला मोठं खिंडार पडल्यानंतर पहिलाच दौरा. तपोवनातील झाडांचीही पाहणी करणार. उत्तर प्रदेशात जवळपास 3 कोटी मतदारांची नावं वगळली. 84 लाख बेपत्ता, तर 1.25 कोटी परराज्यात गेले. 23 लाख मतदार डुप्लिकेट. बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा 60वा वाढदिवस साजरा. पनवेल इथल्या फार्म हाऊसवरती शुभेच्छा देण्यासाठी कलाकारांची मांदियाळी. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंही दिल्या शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.